नमस्कार मित्रांनो, आज आपण जी सत्यघटना ऐकणार आहोत ती 2014 सालची आहे. ठिकाण दिल्लीचं सेंट्रल पार्क. ही घटना फक्त खुनाची कथा नाही, तर एक प्रेमकथा, विश्वासघात, पैशाची तगमग आणि चुकीच्या निर्णयाची भयानक परिणिती आहे. आजच्या कथेतून आपल्याला दिसेल की पैशासाठी नातं किती लवकर बदलू शकतं आणि एका क्षणाच्या रागाने कसं दोन कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तर चला सुरुवात करूयात. रीना यादव 12वी पास, सध्या साध्या घरची मुलगी. वडिलांचं निधन झालं. आईने चहाचं दुकान चालवून मुलांना वाढवलं. रीना घरातील मोठी मुलगी. जबाबदाऱ्या जास्त, पण तिचं मन मात्र स्वप्नाळू होतं. तिला चांगली नोकरी, सुंदर आयुष्य हवं होतं. मनीष वर्मा, लोणी, गाझियाबादचा तरुण. वडील साध्या नोकरीत, मनीष ॲटो चालवत होता, पण खर्ची आणि थोडासा लंपट स्वभावाचा. त्याला वाटायचं की त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी आली तर त्याचं जग बदलून जाईल. एकदा आनंद विहार बसस्टँडवर मनीष ॲटो चालवत असताना रीना जवळजवळ अपघातात सापडली. मनीषने ॲटो थांबवून तिला विचारलं. रीना त्या दिवशी खूप दुःखी होती. तिने आपली व्यथा त्याला सांगितली. मनीषला तिची दया आली. त्या क्षणापासून त्यांचं बोलणं सुरू झालं. फोन नंबर एक्सचेंज झाले. मनीष तिला फिरवायचा, खायला न्यायचा, दारू पिऊनही तिला खुश करण्याचा प्रयत्न करायचा. हळूहळू दोघं जवळ आले. अखेरीस डिसेंबर 2013मध्ये एका मंदिरात त्यांचं लग्न झालं. रीना मात्र हे लग्न कुटुंबापासून लपवून ठेवते. तिच्या घरच्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी विरोध केला नाही, कारण रीना प्रौढ होती. लग्नानंतर मनीषला वाटलं होतं की त्याला बायकोकडून प्रेम आणि आधार मिळेल, पण वास्तव वेगळं होतं. रीनाचे खर्च खूप वाढले. कपडे, फिरणं, खाणं. मनीषची ॲटो विकली गेली. घरातून दागिने विकून खर्च भागवावा लागला. मनीष सतत बेकार असायचा आणि रीनाच्या खर्चावर अवलंबून राहिला. रीना त्याच्याकडे आता ओझ्यासारखं पाहू लागली. तिचं मन दुसरीकडे वळायला लागलं. रीना नोएडामधील एका कंपनीत काम करू लागली. तिथे तिची ओळख झाली सोनू नावाच्या सहकाऱ्याशी. कंपनीचं काम करताना ते अनेकदा एकत्र फिरायचे. हळूहळू दोघं जवळ आले आणि त्यांचं नातं शारीरिक पातळीवरही गेलं. रीनाने मनीषपासून अंतर वाढवलं. मनीषला शंका आली. त्याने चौकशी केली आणि त्याला कळलं की रीना आणि सोनू एकत्र आहेत. मनीषने रीनाला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने धमकावलं, जर तू सोनूसोबत संबंध ठेवलेस तर मी तुला मारून टाकेन. रीनाने वरवर माफी मागितली, पण गुपचूप सोनूसोबत भेटत राहिली. शेवटी तिने स्पष्ट सांगितलं, मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही, आणि ती त्याला सोडून गेली. मनीष पूर्णपणे कोसळला. तो राग, मत्सर आणि विश्वासघाताने पेटून उठला. 5 फेब्रुवारी 2014 मनीषने रीनाला लोली सेंट्रल पार्कमध्ये भेटायला बोलवलं. त्याची शेवटची आशा होती की रीना परत येईल, पण रीनाने ठाम नकार दिला. रागाच्या भरात मनीषने खिशातून चाकू काढला आणि रीनावर वार करू लागला. झुडपातून मुलीचा किंचाळणारा आवाज आला. सोनू तिथेच होता. त्याने वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. रीनाचं शरीर रक्ताने माखलं आणि ती जमिनीवर कोसळली. मनीष बाईक आणि हेल्मेट तिथेच टाकून पळून गेला. पोलीस आले. मोबाईलवरून रीनाची ओळख पटली. तिच्या भावाला माहिती देण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अहवालात स्पष्ट झालं की गळा चिरल्यामुळे मृत्यू झाला. पोलिसांनी तपास करून मनीषला शोधलं. तो घरी जाऊन स्वतःला इजा करत होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथेच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना दाखवते की नातं लपवलं की ते संकटाचं कारण बनतं. पैशासाठीचं आकर्षण नातं मोडू शकतं. गैरसमज वाढले की हिंसा हा उपाय नाही. राग आणि मत्सरावर नियंत्रण नसल्यास जीवन उद्ध्वस्त होतं. संकटात हेल्पलाईन, कुटुंब किंवा कायद्याची मदत घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, रीनाचा मृत्यू आणि मनीषाचं तुरुंगातील आयुष्य दोन्ही आपल्याला मोठा धडा शिकवतात. विश्वास, प्रामाणिकपणा आणि संवाद याशिवाय कोणतंही नातं टिकू शकत नाही. या घटनेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं कमेंटमध्ये नक्की लिहा, आणि अशाच सत्यकथा व त्यातून मिळणाऱ्या शिकवणीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.